संत बाळूमामांची अद्भुत कथा. बाळूमामांच्या नावाने चांग भलं. कोल्हापूर जिल्ह्यातील अदमापूर ही केवळ एक जागा नाही, तर लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. भाविकांचा ठाम विश्वास आहे की एकदा जर मनापासून बाळूमामांचं दर्शन घेतलं तर असाध्य रोग, शारीरिक पीडा आणि मानसिक त्रास नक्कीच दूर होतो. आजची ही कथा आहे कागल तालुक्यातील अर्जुनीवाडा येथील बळीराम गोपाळ भार्गवकर यांची आणि त्यांच्या पत्नी जनाबाई यांची. जनाबाईंना बाळूमामांवर अपार श्रद्धा होती. त्या नेहमी म्हणायच्या, मामा आहेत म्हणजे काहीही होणार नाही. पण नियतीने कठीण परीक्षा घेतली. बळीराम यांना क्षयरोग म्हणजेच टीबी झाला. डॉक्टर, उपचार, औषधं, खूप पैसा खर्च झाला. पण आजार काही केल्या बरा होईना. हळूहळू डॉक्टरांनीही आशा सोडली. घरात निराशा पसरली. अशा वेळी जनाबाईंनी एकच निर्णय घेतला, आता फक्त बाळूमामा. त्या आपल्या पतीला घेऊन अदमापूरला गेल्या. बाळूमामांच्या चरणी नतमस्तक झाल्या आणि सगळी परिस्थिती डोळ्यात अश्रू आणून सांगितली. मामा शांतपणे म्हणाले, जिथे डॉक्टर काही करू शकले नाहीत तिथे मी काय करणार. पण जनाबाई ढळल्या नाहीत. त्या म्हणाल्या, मामा, आता तुम्हीच आमचे रक्षण करते आहात. जनाबाईंची श्रद्धा पाहून बाळूमामांनी बळीरामांकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, भंडारा खा आणि कण्या खा. सामान्य माणसाला प्रश्न पडेल, केवळ भंडारा आणि कण्या खाल्ल्याने रोग कसा बरा होईल. पण बळीराम यांनी मामांच्या शब्दावर अटूट विश्वास ठेवला. काहीच दिवस गेले आणि आश्चर्य घडलं. बळीराम यांचा क्षयरोग हळूहळू कमी होऊ लागला आणि काही काळातच तो रोग पूर्णपणे बरा झाला. बळीराम ठणठणीत झाले. ते पुढे वयाच्या 60व्या वर्षांपर्यंत अत्यंत निरोगी आयुष्य जगले. मित्रांनो, हा चमत्कार भंडाऱ्यामुळे नव्हता. तो झाला बाळूमामांच्या सत्य संकल्पामुळे. सिद्ध पुरुषाचा संकल्प आणि भक्ताची श्रद्धा एकत्र आली आणि अशक्य गोष्ट शक्य झाली. जर तुमचं मन या कथेने स्पर्शून गेलं असेल तर एकदा तरी अदमापूरला जाऊन बाळूमामांचं दर्शन घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच श्रद्धेच्या कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि शेवटी मनापासून म्हणा, बाळूमामांच्या नावाने चांग भलं.